ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। आज स्वामी विवेकानंदांची जन्मतिथी, त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। स्वामी विवेकानंद आजच्या युगातले महान आचार्य होऊन गेले, कारण स्वामीजींनी जे कार्य केलं आणि ते सुद्धा इतक्या कमी वर्षात, त्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही। त्यांच्यामध्ये प्रचंड आध्यात्मिक शक्ती होती आणि त्यांचं कार्य सामान्य नव्हतं, कारण यावेळेस प्रचंड धर्माची ग्लानी आलेली होती आणि अशा धर्मग्लानीमधून भारताला बाहेर काढणं अतिशय अवघड होतं। 1000 वर्षाच्या गुलामगिरीनंतर इतके काही भारताची अधोगती झालेली होती की या अधोगतीमधून पुन्हा भारताचं उत्थान करणं हे फार कठीण कार्य होतं। म्हणून अशा प्रकारच्या एका आध्यात्मिक शक्तीची, आध्यात्मिक महापुरुषांची, आध्यात्मिक विभूतीची गरज होती आणि म्हणून स्वामी विवेकानंद या पृथ्वीवर अवतीर्ण झाले। हे भारताचं सौभाग्य आहे की जेव्हा केव्हा भारत संकटामध्ये सापडतो, सनातन धर्मावर जेव्हा संकट येतं आणि जेव्हा असं वाटतं की आता सनातन धर्म नष्ट होईल की काय, त्यावेळेस हे महापुरुष, अवतार, ऋषी मुनी सगळे या भारतभूमीमध्ये जन्म घेतात आणि भारताच्या सनातन धर्माचं रक्षण करतात। आणि ते करणं आवश्यक आहे, कारण जगामध्ये भारतच एकमात्र असा देश आहे की ज्या देशामध्ये अजूनही आध्यात्मिक संस्कृती टिकून आहे आणि तिचा प्रचार आणि प्रसार होत आहे। जेव्हा जेव्हा जगाला ह्या अध्यात्माची गरज पडते तेव्हा भारतच या अध्यात्माचा पुरवठा जगाला करत असतो। असं आपण यापूर्वीसुद्धा अनेकदा बघितलेलं आहे आणि यावेळेस तर फक्त भारतामध्येच नव्हे तर सगळ्या जगामध्ये इतका काही भौतिकवाद वाढलेला होता की लोक धर्म, नैतिकता, अध्यात्म सगळं काही विसरून गेले होते आणि म्हणून अशा महापुरुषाची गरज होती आणि त्यासाठी स्वामी विवेकानंद आले। अध्यात्म सम्राट विवेकानंद ते कसे होते? अध्यात्म सम्राट होते। आपण मंत्रामध्ये म्हटलं आहे यतिराजाय, म्हणजे यती म्हणजे ऋषी, त्याचे राजे म्हणजे सम्राट, सगळ्या ऋषींचे सम्राट, महापुरुष असे स्वामी विवेकानंद आपल्यामध्ये आलेले होते। बरेचदा लोकांना वाटतं की स्वामी विवेकानंद भारताची भौतिक प्रगती करण्यासाठी आलेले होते। बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की स्वामीजींनी काय केलं? त्यांना भारताचा भौतिक विकास करायचा होता, भारतातली गरिबी दूर करायची होती, त्यासाठी स्वामीजी आलेले होते। पण बघा, स्वामी विवेकानंद एक आचार्य होते, एक ऋषी होते आणि त्यांना माहिती होतं की धर्माची स्थापना कशी करायची। भगवान श्री रामकृष्ण ह्या रूपामध्ये साक्षात भगवंत प्रगट झाले। आता भगवंताच्या कार्यामध्ये मदत करायची आहे। भगवान श्री रामकृष्णांनी स्वतः त्यांना आणलेलं होतं आणि भगवान श्री रामकृष्णांना माहिती होतं की नरेंद्र किती मोठा अधिकारी आहे, किती मोठा आधार आहे, हे श्री रामकृष्णांना चांगल्या प्रकारे माहिती होतं। बघा, श्री रामकृष्ण काय म्हणतात? नरेंद्रासारखा उच्च अधिकारी आध्यात्मिक राज्यात विरळा होय आणि दीर्घकाळाची ग्लानी दूर करून सनातन धर्म युगप्रयोजन साधू शकेल अशा स्वरूपाचा करून त्याच्या संस्थापनेच्या ज्या कार्यात श्री जगदंबेने आपल्याला प्रयुक्त केलेले आहे त्यात विशेष सहाय्य करण्यासाठीच श्रीयुत नरेंद्रांनी जन्म घेतला आहे। बघा, हे भगवान श्री रामकृष्णांचे शब्द आहे की नरेंद्रासारखा महापुरुष या जगामध्ये विरळाच येत असतो
आणि कशासाठी? धर्मग्लानी दूर करण्यासाठी, अवताराच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी. आता ही धर्माची ग्लानी म्हणजे काय? म्हणजे बघा, पहिले आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की जर आपल्याला आध्यात्मिक विकास करून घ्यायचा असेल तर त्याबरोबरच भौतिक विकास पण झाला पाहिजे. कारण वेदांमध्ये म्हटलं आहे, शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, द्विधोही वेदोक्तो धर्म प्रवृत्ती लक्षण निवृत्ती लक्षण. हा वेदांचा धर्म दोन स्वरूपाचा आहे. एक आहे निवृत्ती आणि दुसरा आहे प्रवृत्ती. तेव्हा प्रवृत्ती म्हणजे भौतिक विकास. ह्या जगामधल्या लोकांचा भौतिक विकास हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि नंतर आध्यात्मिक विकास. वेदामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहे. वेद असं म्हणत नाही की ह्या जगाकडे दुर्लक्ष करा, हे सगळं काही सोडून द्या, फक्त आध्यात्मिक विकासच करा, असं वेद आपल्याला सांगत नाही. आणि स्वामीजी तर आचार्य होते. त्यांना माहिती होतं की आपला रोग कोणता आहे आणि या रोगावर औषध काय आहे. भवरोग वैद्यम, ते भवरोगाचे वैद्य होते. स्वामीजींना सगळं माहिती होतं. कशा प्रकारे भारताचं उत्थान करायचं हे स्वामीजींना चांगल्या प्रकारे माहिती होतं. त्यांना माहिती होते की भारतामध्ये दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, अंधविश्वास आहे, जातीयवाद आहे, हे सगळे भारतामध्ये दोष आहेत. आणि मुख्य म्हणजे तमोगुण आहे. सगळे लोक तमोगुणामध्ये पडलेले आहे. आणि बघा, पहिले आपल्याला तमोगुणामधून रजोगुणामध्ये जावं लागतं, मग सत्वगुणामध्ये, आणि मग कुठे अध्यात्माकडे आपण जाऊ शकतो. हे स्वामीजींना चांगल्या प्रकारे माहिती होतं. त्यांना माहिती होतं की हा तमोगुणामध्ये डुबलेला भारत, याला अध्यात्म काय देणार? याच्यामध्ये तमोगुण आहे ना, सत्वगुणी झाला पाहिजे. म्हणून स्वामीजींनी भारतामध्ये जास्त भर कशावर दिला? कर्मावर दिला. अरे तुम्ही असे पडून राहू नका, काहीतरी करा. काहीतरी केल्याशिवाय प्रगती होणार कशी? नुसतं आळसामध्ये लोळत पडल्याने प्रगती होणार नाही. म्हणून स्वामीजींनी प्रथम भारतामधल्या लोकांना जागं केलं. नाहीतर तुम्ही गुलाम झाले कसे? तुमच्यामध्ये प्रतिकार शक्तीच नाही, तुम्ही प्रतिकार करू शकले नाही. हे स्वामीजींनी सगळं बघितलं. त्यांना माहिती होतं की भारताचं उत्थान करायचं असेल तर पहिले भारताचं भौतिक उत्थान करावं लागेल. ह्या लोकांना तमोगुणामधून काढावं लागेल. म्हणून त्यांनी लोकांना कर्मप्रवर केलं. त्यांनी सांगितलं की कर्म करा, कर्म 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 करा. कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण स्वामीजींना तमोगुणामधून भारताला रजोगुणामध्ये न्यायचं होतं. आणि म्हणून त्यांनी भारतामध्ये प्रथम भौतिक विकासावर खूप जोर दिला. ते अतिशय आवश्यक होतं. कारण तुम्ही औषध दिलं पण पथ्यच जर पाळलं नाही तर औषधाचा काहीच उपयोग नाही. आता स्वामीजींना औषध द्यायचं होतं, पण औषध देणारा हा रोगी तर मृतपाय झालेला आहे. पहिले याला व्हिटॅमिन दिलं पाहिजे, याला जागं केलं पाहिजे, त्याच्यामध्ये शक्ती आणली पाहिजे, मग तुम्ही त्याला औषध देऊ शकता. म्हणून स्वामीजींना माहिती होतं की भारताचा विकास करायचा असेल तर पहिले भारतीयांना जागं करून त्यांच्यामध्ये रजोगुण निर्माण केला पाहिजे. त्यांच्यामध्ये कार्यक्षमता निर्माण केली पाहिजे. म्हणजे ते कर्मप्रवर होतील, त्यांची भौतिक प्रगती होईल. उपाशापोटी धर्म होऊ शकत नाही. या लोकांना धर्म सांगितला तरी त्यांना काय समजणार? त्यांच्या पोटाला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, आणि अशा लोकांना धर्माचे शिकवण देणं योग्य आहे का? जरी स्वामीजीमध्ये ती आध्यात्मिक शक्ती होती, ते तसे शक्ती घेऊनच आलेले होते. ते तर शक्तीचे महास्रोत होते, ते शक्तीचे सम्राट होते. पण त्यांना माहिती होतं की ह्या शक्तीचा आत्ताच सध्या उपयोग केलेला बरा नाही. म्हणून स्वामीजींनी भारत भ्रमण केलं. त्याने भारत भ्रमण केल्यानंतर त्यांनी सगळं बघितलं, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की भारताला कशा प्रकारे आपण विकासाच्या मार्गावर नेलं पाहिजे. भारताला आपल्याला जगाचं केंद्र बनवायचं आहे, पण भारताची प्रगती कशी होईल हे स्वप्न स्वामीजींनी बघितलं. स्वामीजींनी भारताचं दारिद्र्य बघितलं, अज्ञान बघितलं, हे सगळं बघितलं. पण त्यासोबतच स्वामीजींनी कठोर तपश्चर्या केली, हिमालयामध्ये साधना पण केली. ते संस्कृत भाषा शिकले,
ते गोव्याला जाऊन त्यांनी बायबल सगळी माहिती करून घेतली. ओल्ड टेस्टामेंट, न्यू टेस्टामेंट सगळं त्यांनी माहिती करून घेतलं. म्हणजे स्वामीजी भारत भ्रमण करत होते फक्त काही भौतिक विकास करण्यासाठी नव्हे, तर त्यांनी हे पण बघितलं की भारतामधली आध्यात्मिकता किती कमी झालेली आहे आणि लोकांवर पाश्चात्य संस्कृतीचा कसा प्रभाव पडलेला आहे. लोक कसे नास्तिक होत आहेत, लोकांचा धर्माविषयी काय विचार आहे, किती अंधश्रद्धा आहे, हे सगळं स्वामीजींनी भारत भ्रमणामध्ये बघितलं. ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी बघितल्या. त्यांनी फक्त काही दारिद्र्य आणि निरक्षरता बघितली नाही, तर भारताची आध्यात्मिक दृष्टीनं किती अधोगती झालेली आहे हे सुद्धा स्वामीजींनी बघितलं. लोक देवाला मानायला तयार नव्हते, ते कशावरच विश्वास ठेवायला तयार नव्हते. स्वामीजींनी भारत भ्रमण केलं, ते राजांकडे राहिले, राजांना प्रेरणा दिली, त्यांना सांगितलं की तुम्ही जनतेची काळजी घ्या, त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण करा. पण यासोबतच ते पंडितांसोबत राहिले, ते साधू संतांसोबत राहिले, ते हिमालयात राहिले, आश्रमात राहिले. तिथे राहूनसुद्धा त्यांनी अध्ययन केलं की धर्म कशा प्रकारे आचरला जात आहे. ते म्हणायचे की धर्माचा काहीही दोष नाही. भारताचं जे पतन झालेलं आहे त्यामध्ये धर्माचा मुळीच दोष नाही. फक्त लोक धर्माचं आचरण योग्य प्रकारे करत नाही. ज्या प्रकारे धर्माचं आचरण करायला पाहिजे त्या प्रकारे करत नाही. म्हणजे त्यांनी खरा धर्म सोडून दिलेला आहे आणि धर्माच्या नावावर कर्मकांड, अंधविश्वास ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ते बसलेले आहे. म्हणजे धर्माचा अर्थच त्यांना कळलेला नाही. त्यामुळे भारताची अधोगती झालेली आहे. आता जातीयवाद, तर एवढा जातीयवाद वाढला, धर्मामध्ये जातीयवादाला कुठे स्थान नाही. धर्म तर सगळ्यांचा स्वीकार करतो, पण धर्माच्या नावावरती जातीयवाद खूप समाजामध्ये फोफावला होता. हे स्वामीजींनी बघितलं. ते म्हणायचे की जातीयवादात आणि धर्माचा काहीच संबंध नाही आहे. समाज सुव्यवस्थित चालावा म्हणून जातीय व्यवस्था आहे, त्याचा अध्यात्माशी काही संबंध नाही. पण लोकांनी जातीचा अध्यात्माशी संबंध जोडला आणि अशा प्रकारे स्वामीजींनी सगळं अध्ययन केलं. स्वामीजींमध्ये प्रचंड आध्यात्मिक शक्ती होती. त्यांनी जर इच्छा केली असते तर ते एक नवीन संप्रदाय सुरू करू शकले असते. एवढी आध्यात्मिक शक्ती त्यांच्यामध्ये होती आणि त्यांच्यामध्ये तर शक्ती होतीच. श्री रामकृष्णांनी ते ओळखलेलं होतं आणि परत भगवान श्री रामकृष्णांनी त्यांची शक्ती त्यांच्यामध्ये संक्रमित केली. एकदा नरेंद्राला स्पर्श केला आणि आपली सगळी आध्यात्मिक शक्ती नरेंद्राला दिली आणि म्हणाले की नरेंद्रा, मी तुला सगळं काही देऊन आता फकीर झालेलो आहे. ह्या शक्तीद्वारे तुला जगामध्ये भरपूर काम करावं लागेल. म्हणजे एवढी स्वामीजीमध्ये आध्यात्मिक शक्ती होती. त्यांनी जर इच्छा केली असती तर ते जग बदलू शकले असते, लोकांची मनं बदलू शकले असते. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं, पण ते त्यांनी केलं नाही. जेव्हा स्वामीजी भारत भ्रमण करत होते, भारत भ्रमण करत असताना ते बरेचदा पंडितांसोबत राहायचे, मंदिरात राहायचे आणि आध्यात्मिक ज्ञान पण प्राप्त करून घ्यायचे, साधन भजन करायचे, जंगलात राहायचे, गुहेत राहायचे, पर्वतावर राहायचे, साधन भजन करून आध्यात्मिक शक्ती वाढवायचे. एकदा ते लाहोरला होते आणि लाहोरला असताना तिथे आर्य समाजाचे एक आचार्य होते, हंसराज. आता हे हंसराज फक्त वेदांचा एकच भाग त्यांना माहिती होता, तो म्हणजे वेदांत. ते वेदांताचा खूप प्रचार करायचे. स्वामीजींनी त्यांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते काही मान्य करायला तयार नव्हते. तेव्हा स्वामीजी त्यांना म्हणाले की तुम्ही फॅनेटिक्स आहात, तुम्ही फक्त वेदांचा एकच भाग घेता आणि म्हणता की हेच खरं आहे. पण तसं नाही. फक्त वेदांतच काही वेदाचा भाग नाही, तर तुम्ही अद्वैत वेदांत मानता. पण वेदांमध्ये द्वैत पण आहे, अद्वैत पण आहे आणि विशिष्ट द्वैत पण आहे. हे स्वामीजी त्यांना पटवून देत होते. आणि शेवटी स्वामीजी काय म्हणाले बघा. वन डे ॲट लाहोर, when Lala Hansraj, the leader of the Arya Samaj,
was defending his orthodox view about the Vedas. Swamiji said to him, "Sir, you emphasize that there can be only one interpretation of the Vedas, which I consider a kind of fanaticism. I know it helps to spread a sect rapidly. Again, a personality cult spreads faster than scriptural dogma. I have the power to bring 1/3 of the population of the world under the banner of Sri Ramakrishna. But I have no intention of doing that, because that will counteract my Guru's great message of harmony, as many faith, so many path, and a new sect will originate in India." गॉड लिव्ड विथ देममध्ये पान 54वरती हे स्वामीजींनी म्हटलेलं आहे. म्हणजे बघा स्वामीजी काय म्हणतात की माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, माझ्यामध्ये एवढी आध्यात्मिक शक्ती आहे की मी जर मनावर घेतलं तर जगातली 1/3 पॉप्युलेशन भगवान श्री रामकृष्णांच्या पायाशी मी आणू शकतो. मी एक नवीन संप्रदाय सुरू करू शकतो आणि लोकांना कन्वर्ट करू शकतो, पण मी तसं करणार नाही. म्हणजे स्वामीजींमध्ये ती शक्ती आहे. ते करू शकले असते, पण ते म्हणाले की माझ्या गुरुला ते आवडत नाही. जतमत ततपत. बघा स्वामीजी आणि भगवान श्री रामकृष्ण यांचा धर्म कसा आहे? सांप्रदायिक नाही, हा सनातन धर्म आहे. त्यांनी सनातन धर्म शिकवलेला आहे, नवीन संप्रदाय सुरू केलेला नाही. भगवान श्री रामकृष्णांच्या नावावर एखादा संप्रदाय ते सुरू करू शकले असते. लोकांना संप्रदाय आवडतो, लोकांना व्यक्तिमत्व आवडते, पण स्वामीजी त्याच्या विरुद्ध होते. आता बघा जगामध्ये कितीतरी कल्ट आहे. आता कोणी कृष्णाचा कल्ट आहे, कोणाचा रामाचा कल्ट आहे, कुणाचा कल्ट आहे. आता एका व्यक्तीला घेऊन तुम्ही प्रचार केला तर त्याचा प्रसार खूप जोरात होतो, पण त्यासाठी फॅनेटिक व्हावं लागतं. तुम्हाला म्हणावं लागतं की भगवान श्री रामकृष्ण हेच एकमात्र खरे आहे, बाकी सगळं खोटं आहे. आपण बघतो इतर धर्मामध्ये जीसस इज द ओनली सेवियर. आता हे जेव्हा म्हटलं जातं की उद्धार करते फक्त जीसस क्राइस्टचा, येशू ख्रिस्तच आहे, तेव्हा इथे काय होतं? फॅनेटिकता येते. इथे तुम्ही तुमच्या धर्माबद्दल लोकांना काय सांगता की माझाच धर्म खरा आहे, ह्या मार्गाने गेला तरच तुमचा उद्धार होऊ शकते. हे मत भगवान श्री रामकृष्णांना मान्य नव्हतं. ते म्हणायचे की सगळेच धर्म खरे आहेत. आता जर कृष्णाचे भक्त म्हणाले की कृष्णच खरा आहे, मग शिव आहे, राम आहे, हे सगळे काय खोटे आहे का? म्हणजे दुसऱ्याला कमी लेखून आपल्याला मोठं समजणं हा काही धर्मप्रचार नव्हे, ही काही धर्मस्थापना नव्हे. तेव्हा भगवान श्री रामकृष्णांना हे मुळीच मान्य नव्हतं. ते कधीच म्हणत नव्हते की हेच श्रेष्ठ आहे, हाच एकमात्र मार्ग आहे. त्यांनी सगळ्या धर्मांमध्ये सामंजस्य स्थापन केलं. म्हणून स्वामीजी म्हणतात की मी मनावर घेतलं तर 1/3 जग मी रामकृष्णांच्या बॅनरखाली आणू शकतो. म्हणजे एवढा संप्रदाय वाढवू शकतो, एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, पण मी तसं करणार नाही. मी एक संप्रदाय निर्माण करणार नाही, कारण माझ्या गुरूंना ते मान्य नव्हतं. संप्रदाय केला तर प्रचार खूप लवकर होतो, लोकांना आवडते, पण तो काही सनातन धर्माला धरून नाही आहे. तुम्ही फक्त एकच मानता की माझंच खरं आहे, बाकी सगळे खोटे आहे, असं म्हटल्याशिवाय तो संप्रदाय वाढू शकत नाही. पण तसं केल्यामुळे काय होतं? तुम्ही कट्टरवादी होता. तुम्ही इतर धर्माची निंदा करता, आपलंच मत तुम्ही पुढे ढकलता. हे योग्य नाही. भगवान श्री रामकृष्णांना, विवेकानंदांना हे मुळीच मान्य नव्हतं. म्हणजे बघा एवढं सामर्थ्य स्वामीजीमध्ये होतं की ते म्हणाले की मी 1/3 जग बदलू शकतो, मी जर मनावर घेतलं तर, पण मी तसं करणार नाही. तुम्ही हे जे म्हणता की वेदाचा फक्त एकच भाग खरा आहे आणि पर्टिक्युलरली आर्य समाजामध्ये फक्त यज्ञ करा, तो एकच भाग सांगतात, ते कर्मकांड. आता एवढं त्या कर्मकांडावर भर देतात. तेव्हा स्वामीजींनी सांगितलं की तुम्ही म्हणता ते ठीक आहे,
पण तुम्ही फक्त वेदाचा एकच भाग घेतलेला आहे आणि त्यावर तुम्ही जोर देता की हेच वेदाचं मत आहे. ते मात्र बरोबर नाही. ती तुमची कट्टरता आहे, कट्टरवाद आहे. वेदांमध्ये सगळं काही आहे आणि सगळं काही बघण्याचा प्रयत्न करा. म्हणजे स्वामीजींमध्ये जरी एवढी शक्ती होती, एवढी आध्यात्मिक शक्ती होती, पण त्यांना कोणताही संप्रदाय सुरू करायचा नव्हता. त्यांनी संप्रदाय सुरू केला असता तर आतापर्यंत रामकृष्ण मठ जगामध्ये सगळ्यात मोठा संप्रदाय झाला असता. पण त्यांना तसा संप्रदाय करायचा नव्हता. व्यक्तीपेक्षा त्यांना तत्त्व महत्त्वाची होती, म्हणून त्यांनी तत्त्वांना महत्त्व दिलं, व्यक्तीला महत्त्व दिलं नाही. व्यक्ती येतात आणि जातात, पण तत्त्व मात्र कायम राहतात. अमेरिकेमध्ये स्वामीजींनी भगवान श्री रामकृष्णांविषयी जास्त सांगितले नाही, कारण सांगितलं असतं तर लोकांनी म्हटलं असतं की आम्हाला काही रामकृष्णांची गरज नाही, आमच्याकडे येशू ख्रिस्त आहे की, आम्हाला अजून दुसऱ्या अवताराची काय गरज आहे. म्हणून स्वामीजींनी त्यांना तत्त्व सांगितली. आणि ही स्वामीजींमधली जी शक्ती होती, प्रचंड आध्यात्मिक शक्ती होती, कधीकधी त्या शक्तीचा त्यांना उपयोग करावा लागायचा. ते बहुधा त्या शक्तीचा उपयोग करत नव्हते. पण जेव्हा त्यांना कळायचं की बुद्धीच्या बळावर होऊ शकत नाही, नुसतं तर्क केल्यानं होऊ शकत नाही, कारण नरेंद्रनाथ खूप तर्क करायचे. भगवान श्री रामकृष्ण किती सांगायचे पण ते बिलकुल ऐकायचे नाही. तेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना स्पर्श केला, अनुभूती दिली, तेव्हा कुठे नरेंद्राचा विश्वास बसला. तर इथे स्वामीजीमध्ये पण ती शक्ती होती, पण तिचा ते उपयोग करत नव्हते. पण कधीकधी त्यांना उपयोग करावा लागायचा. ते जेव्हा भारत भ्रमण करत होते, जयपूरला आले. जयपूरला असताना तिथल्या संस्थानाचे लष्कर प्रमुख त्यांच्या घरी स्वामीजी काही दिवस राहिले. ते पण अद्वैत वेदांताचे खूप मोठे अभ्यासक होते, प्रचारक पण होते. ते सुद्धा ह्या गोष्टी मानायला तयार नव्हते. ते म्हणायचे की स्वामीजी, आपण ही जी मूर्तीपूजा करतो ही किती चुकीची आहे, किती मूर्खपण आहे. स्वामीजींनी त्यांना खूप समजावून सांगितलं, कारण भगवान श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना अशा प्रकारे घडवलं होतं की ते जगाचे आचार्य होऊ शकेल, आणि ज्याला आचार्य व्हायचं आहे त्याला सगळं काही मान्य करावं लागतं, तो कोणत्याही गोष्टीला नाकारू शकत नाही. तेव्हा नरेंद्रनाथ वेदांत मानायचे पण मूर्तीपूजा मानत नव्हते. त्यावेळेस आपण बघतो की भारतामध्ये पाश्चात्यांचा एवढा प्रभाव पडला होता की आपण मूर्तीपूजेचा द्वेष करायला लागलो. मूर्तीपूजा करणं म्हणजे हे मूर्खपणाचं लक्षण आहे असं आपण म्हणू लागलो. आणि स्वामीजी पण तेच म्हणायचे की त्या मातीच्या मूर्तीमध्ये काय आहे, आपण कशाला मूर्तीपूजा करायची. पण भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना मंदिरात पाठवलं. तिथे त्यांना जगदंबेचं दर्शन झालं. तेव्हा त्यांना कळलं की मूर्तीमध्ये पण भगवंत आहे. जो निराकार आहे तो साकार पण होऊ शकतो. तेव्हा भगवान श्री रामकृष्णांना आनंद झाला की नरेंद्रानं आज आईला मानलं म्हणजे साकाराला मानलं. साकार आणि निराकार हे दोन्ही आवश्यक आहे, कारण साकाराचा आधार घेतल्याशिवाय आपण निराकारापर्यंत जाऊ शकत नाही. सुरुवातीला आध्यात्मिक जीवनाच्या सुरुवातीला आपल्याला साकाराचा आधार घ्यावाच लागतो. तेव्हा स्वामीजींनी हे सगळं अध्ययन केलेलं होतं आणि गुरुकडून सगळं आत्मसात केलेलं होतं. आणि जेव्हा स्वामीजी जयपूरला होते तेव्हा ते लष्कर प्रमुख काही केला मानायला तयार नव्हते. ते म्हणायचे की तुम्ही स्वामीजी काहीही म्हणा, पण मूर्तीपूजेवर माझा मुळीच विश्वास नाही. तुम्ही मला कन्व्हिन्स करू शकत नाही. तुम्ही कितीही मला तर्कानं पटवून द्या, पण मला ते मान्य नाही. तेव्हा बघा काय घटना घडली. सडनली द स्वामी टच हरिसिंग अँड सेड. त्यांचे नाव हरिसिंग होतं, जे राजस्थान संस्थानाचे लष्कर प्रमुख होते. तर एक दिवस ते फिरायला निघाले आणि संध्याकाळी वॉकिंग करायला जात असताना एक मिरवणूक चाललेली होती आणि त्या मिरवणुकीमध्ये पालखीमध्ये कृष्णाची मूर्ती ठेवलेली होती आणि सगळे भक्त भगवान कृष्णाचं भजन गात गात पुढे चाललेले होते. आणि जेव्हा स्वामीजी हरिसिंगसोबत निघाले तेव्हा त्यांना ती मिरवणूक दिसली आणि ते दोघेही तिथे थांबले.
आणि त्या मिरवणुकीकडे बघत होते, त्या पालखीकडे बघत होते. त्या पालखीमध्ये कृष्णाची मूर्ती होती. तेव्हा स्वामीजींनी काय केलं बघा. सडनली द स्वामी टच हरी सिंग अँड सेड, लुक देअर, सी द लिव्हिंग गॉड. द आईज ऑफ द सरदार फेल ऑन द इमेज ऑफ लॉर्ड कृष्णा and he stood there transfixed with tears of ecstasy trickling down his cheeks. When he returned to the ordinary consciousness, he exclaimed, "Well, Swamiji, that was a revelation to me. What I could not understand after hours of discussion was easily comprehended through your touch. Verily, I saw the Lord in the image of Krishna." बघा, स्वामीजींनी हरिसिंगला कसं पूर्णपणे बदलून टाकलं. म्हणजे स्वामीजीमध्ये ते सामर्थ्य होतं. त्यांनी हरिसिंगला स्पर्श केला आणि म्हटलं, हरिसिंग बघा, त्या पालखीमध्ये भगवान कृष्ण बसलेले आहे. आणि जेव्हा हरिसिंगने त्या पालखीमध्ये बघितलं, त्या मूर्तीच्या ठिकाणी त्यांना साक्षात भगवान कृष्ण दिसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्यांना भाव समाधी प्राप्त झाली. त्या अवस्थेमध्ये ते काही वेळ राहिले. मग हळूहळू ते जेव्हा खाली आले, तेव्हा ते म्हणाले की स्वामीजी, 3 घंटे डिस्कशन करून मी ज्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकलो नाही, ती गोष्ट तुम्ही एका स्पर्शाने शक्य करून दाखवली. आज मला साक्षात भगवान कृष्ण दिसले, जिवंत कृष्ण दिसले. आणि तेव्हापासून त्यांच्यामध्ये पूर्ण परिवर्तन झालं. म्हणजे बघा, ही होती स्वामीजींची आध्यात्मिक शक्ती. त्यांच्यामध्ये होती आध्यात्मिक शक्ती, पण बहुतेक ते उपयोग करत नव्हते. पण हरिसिंग काही केल्या मानायला तयार नव्हते. ते म्हणाले की मूर्तीपूजा मी मुळीच मानत नाही. ते वेदांताचे अभ्यासक, वेदांताचे प्रचारक, त्यांना हे सगळं थोतांड वाटायचं. पण स्वामीजींनी नुसत्या स्पर्शानं त्यांना भगवंताचं दर्शन करून दिलं. ही शक्ती त्यांच्यामध्ये होती. म्हणून तर ते अध्यात्म राज्याचे सम्राट होते, अध्यात्म सम्राट होते. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते की नुसत्या स्पर्शानं ते भगवंताचं दर्शन करून देऊ शकले. म्हणजे स्वामीजीमध्ये ती शक्ती होती. भारत भ्रमण करताना कधीकधी त्यांनी ती शक्ती प्रगट केली. बहुतेक ते प्रगट करत नव्हते. त्यांना सगळं नॅचरल व्हायला पाहिजे होतं. आता स्वामीजींनी भारत भ्रमण केलं, सगळं काही झालं. आता स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले. त्यांना माहिती होते की अमेरिकेत गेल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण भारताचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला पैसे पाहिजे, टेक्नॉलॉजी पाहिजे, विज्ञान पाहिजे. हे कुठे मिळणार? तेव्हा त्यांना माहिती होतं की या जगामध्ये देवाणघेवाण हाच नियम आहे. आपल्याकडे एवढी अध्यात्माची खाण आहे आणि त्यांच्याकडे भौतिकता आहे, त्यांच्याकडे ऐश्वर्य आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. तर आपण बाहेर देशामध्ये गेलो पाहिजे. आपण बाहेर देशाशी संबंध स्थापित केले पाहिजे. आपण काय केलं होतं? बाहेर देशाची आपले संबंध तोडून टाकलेले होते. ते सगळे म्लेच्छ आहे. आपण समुद्र ओलांडून जाऊ नये, काळं पाण्याच्या पलीकडे जाऊ नये. म्हणजे अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्या धर्मामध्ये शिरलेल्या होत्या की समुद्र पार करायचा नाही, ते लोक म्लेच्छ त्यांच्यामध्ये मिसळायचे नाही. म्हणजे त्यामुळे काय झालं? आपण पूर्णपणे वेगळं झालो, आयसोलेटेड झालो. म्हणजे जगामध्ये काय होत आहे हे आपल्याला माहितीच नव्हतं. जगामध्ये एवढी प्रगती होत होती आणि आपल्याकडे काहीच नाही. आपण तलवारीने युद्ध करायचो आणि त्यांच्याकडे बंदुका होत्या. आपण युद्ध कसं जिंकणार? आणि स्वामीजी जेव्हा अमेरिकेमध्ये गेले तेव्हा त्यांना भारतीयांनी खूप विरोध केला. जे ऑर्थोडॉक्स होते ब्राह्मीण, त्यांनी स्वामीजींना खूप विरोध केला की तुम्ही हा नियम तोडला, तुम्ही विदेशात जायला नको होतं. त्यांना दक्षिणेश्वरच्या मंदिरामध्ये प्रवेश दिला नाही बघा, कारण तुम्ही समुद्र पार करून गेला. स्वामीजी म्हणाले की ज्या दिवशी आपण जगाशी संबंध तोडले त्या दिवसापासूनच आपल्या विनाशाला सुरुवात झाली. कारण देवाणघेवाण हाच जगाचा नियम आहे. तुम्ही बाहेर गेलं पाहिजे, जग बघितलं पाहिजे,
तरच तुमचा विकास होईल ना. तेव्हा स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये स्वामीजींनी व्याख्यानं दिली, कारण त्यांनी बघितलं की अमेरिकेमध्ये लोकांमध्ये प्रचंड रजोगुण आहे. ते भारतासारखे आळशी नाही आहे. ते प्रचंड काम करतात, मेहनत करतात आणि त्या रजोगुणामुळे त्यांनी प्रचंड पैसा कमावलेला आहे. ते जगाचे सगळे भोग घेत आहे. आता त्यांना सत्वगुणाची आवश्यकता आहे. त्यांच्यामध्ये रजोगुण वाढलेला आहे, सगळ्या सुखसोयी आलेल्या आहे, ऐश्वर्य आलेलं आहे, पण त्यांना शांती नाही आहे. तेव्हा स्वामीजींना वाटलं की आता हे लोक अध्यात्मासाठी तयार आहे, यांना अध्यात्म दिला पाहिजे. त्यांनी अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये लोकांची सेवा करायला, समाजसेवा करायला, गरिबी दूर करायला सांगितलं नाही. त्यांनी शुद्ध वेदांत दिला, कारण त्यांना माहिती होती की हे लोक आता वेदांताची तत्त्व स्वीकारायला तयार आहे. त्यांना शुद्ध वेदांताची तत्त्व दिली, कारण त्यांच्यामध्ये रजोगुण होता. आता त्यांना आवश्यकता होती सत्वगुणाची. तेव्हा त्यांना ही तत्त्व देऊन त्यांना सत्वगुणी करणं आणि शेवटी आध्यात्मिक जीवनाकडे घेऊन जाणं, हे स्वामींचं लक्ष होतं. पण भारतामध्ये ती वेळ आलेली नव्हती. भारतामध्ये तमोगुण होता. भारताला तमोगुणामधून काढून रजोगुणामध्ये घेऊन जायचं होतं, नंतर सत्वगुणाकडे. तेव्हा स्वामीजी अमेरिकेत गेले. अमेरिकेत त्यांनी व्याख्यानं दिली आणि स्वामीजी काय म्हणाले, मी म्हणे नुसती व्याख्यानं दिली नाही, तर मी जी काही शक्ती माझ्यामध्ये संकलित केली होती, ती सगळी आध्यात्मिक शक्ती मी त्यांना दिली, नाहीतर त्यांनी माझ्यावर कशाला विश्वास ठेवला असता. म्हणजे बघा, व्याख्यान देणं ही एक गोष्ट एक आहे, आणि दुसरं त्या व्याख्यानाने लोकांना प्रभावित करणं ही गोष्ट वेगळी आहे. आता स्वामीजी व्याख्यानं द्यायचे आणि व्याख्यानं सगळेच देतात, पण स्वामीजी व्याख्यानासोबतच त्यांना अध्यात्म द्यायचे. म्हणजे अध्यात्माची गोडी त्यांना मिळायची. स्वामीजींचे व्याख्यानं ऐकून त्यांच्यामधलं चैतन्य जागं व्हायचं. त्यांना आपण झलक म्हणतो ना, झलक, ग्लिम्स, अध्यात्माची ग्लिम्स त्यांना मिळायची. त्यांची मनं एकाग्र होऊन जायची. स्वामीजीच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य होतं की सगळ्यांची मनं ते आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकत होते. लोक स्पेल बाउंड नुसते बसून राहायचे. त्यांना कधीकधी वेळेचं भान पण राहायचं नाही. म्हणजे स्वामीजी त्यांच्यामधली आध्यात्मिक शक्ती त्यांच्यामध्ये संचारित करत होते, त्यांच्यामध्ये संक्रमित करत होते. म्हणून स्वामीजी म्हणाले की मी नुसती व्याख्यानं दिली नाही, तर मी काहीतरी त्यांना कॉन्क्रीट दिलं. आणि स्वामीजींनी व्याख्यानं दिली, त्याचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर पडला. स्वामीजींनी त्यांना तिथे सांगितलं की तुम्ही आत्मस्वरूप आहात, तुम्ही शरीर नाही. स्वामीजींनी अमेरिकेमध्ये दिव्यत्वाची शिकवण दिली, कारण तुम्ही इमॉर्टल आहात, चैतन्य स्वरूप आहात, आत्मा आहात. हे शरीर म्हणजे जड आहे. तुम्ही जड नाही, तुम्ही चैतन्य आहात, तुम्ही सर्व शक्तिमान आहात, तुम्ही आनंद स्वरूप आहात. ही शिकवण स्वामीजींनी अमेरिका आणि युरोपमध्ये दिली आणि लोकांना ती आवडली. कारण आत्तापर्यंत नुसतं त्यांना व्यक्ती दाखवल्या जायचा की तुम्हाला फक्त एकच व्यक्ती आहे, त्याला मान्य करावंच लागेल आणि नंतर तुम्ही स्वर्गामध्ये जाल किंवा नरकामध्ये जाल. म्हणजे जीसस क्राइस्ट इज द ओनली सेवियर. पण स्वामीजी म्हणाले की किंगडम ऑफ हेवन इज विदिन यू. तुमच्यामध्येच सगळं काही आहे. तुमच्या हृदयामध्येच ते तत्त्व आहे. तुमच्या हृदयामध्येच भगवंत आहे. त्याला जाणून घ्या, इथेच जाणून घ्या. तुम्हाला स्वर्गात जायची गरज नाही, नरकात जायची पण गरज नाही. तुम्हीच ईश्वर आहात, तुमच्यामध्येच ती ईश्वरीय शक्ती आहे. अशी शिकवण देणारा वक्ता, आचार्य त्या लोकांनी पहिल्यांदा बघितलेला होता. त्यामुळे स्वामीजींची व्याख्यानं लोकांना खूप आवडू लागली की अरे, आपल्याला सगळं काही इथेच प्राप्त होऊ शकतं. आपल्यामध्येच ते सगळं आहे, आपल्यामध्येच ते आत्मचैतन्य आहे. त्याला जागृत करणं हेच आपलं कर्तव्य आहे. तेव्हा स्वामीजींनी त्यांना सांगितले की तुमच्यामध्ये ते आत्मचैतन्य आहे आणि तुम्ही त्याला जागृत पण करू शकता. त्याचे उपाय पण सांगितले आणि स्वामीजींचे बरेच फॉलोवर झाले. स्वामीजींच्या व्याख्यानांना खूप गर्दी व्हायला लागली. स्वामीजी म्हणाले की आत्तापर्यंत कोणत्याही भारतीयांनी
विदेशामध्ये एवढा प्रभाव पाडलेला नाही. ही प्रभूचीच इच्छा आहे. मुकम करोति वाचालम. एखाद्या मुक्या माणसालासुद्धा ते पंडित करू शकतात. तर इथे ही भगवान श्रीरामकृष्णांची कृपा आहे की जिथे गेलो तिथे लोकांचा सागर, जिथे गेलो तिथे लोकांची गर्दी, प्रचंड गर्दी, जागा नसायची हॉलमध्ये. एवढे लोक स्वामीजींना फॉलो करायचे. कारण स्वामीजींनी नुसती व्याख्यानं दिलेली नव्हती, तर त्यांनी अध्यात्म दिलेला होता. जेव्हा स्वामीजी न्यूयॉर्कला व्याख्यान देत होते, तेव्हा न्यूयॉर्कला व्याख्यान देताना त्यांनी 15 मिनटं व्याख्यान दिलं आणि एकदम थांबवलं. आता त्यांनी लोकांची मनं एकाग्र झाली होती, लोकांना तो अनुभव मिळत होता आणि स्वामीजींनी एकदम व्याख्यान थांबवलं, लोकांना धन्यवाद दिला आणि हॉलच्या बाहेर पडले. सगळे लोक मुकाट्यानं बाहेर पडले, घरी जायला लागले. तेव्हा एक श्रोता स्वामीजींना म्हणाला, म्हणे स्वामीजी आता कुठे म्हणे लेक्चर सुरू झालं होतं आणि म्हणे तुम्ही लगेच लेक्चर बंद करून टाकलं. तुम्ही काही पॉईंट वगैरे विसरले होते का, की तुम्ही नर्वस झाले होते, तुम्ही 15 मिनिटांमध्ये लेक्चर बंद केलं. तेव्हा स्वामीजी काय म्हणाले बघा. त्यावर स्वामीजींनी सांगितले की सभा सुरू असतानाच आपल्या आत खूप मोठा शक्तिसंचार झाल्याचे त्यांना स्वतःला जाणवले होते. पुन्हा स्वामीजींना हेही जाणवले होते की श्रोते आपल्या व्याख्यानात अगदी खोलवर बुडून गेले आहेत आणि आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा त्यांना विसर पडत चालला आहे. श्रोते जणू काही चिखलाच्या गोळ्याप्रमाणे झाले होते आणि स्वामीजी आपल्याला पाहिजे तो आकार या श्रोत्यांना देऊ शकणार होते. तथापि ही गोष्ट स्वामीजींनी स्वीकारलेल्या तत्त्वांच्या विरोधात होती. कारण स्वामीजींची अशी इच्छा होती की प्रत्येक श्रोत्याने आपापल्या नैसर्गिक प्रकृतीनुसार विकास साधावा. ते कोणाच्याही व्यक्तिमत्वात परिवर्तन करू इच्छित नव्हते की त्यांच्या व्यक्तित्वांचा नाशही करू इच्छित नव्हते. म्हणून त्यांनी आपले व्याख्यान मध्येच थांबविले. त्यांनी बघितलं की सगळ्यांची मनं जशी काही मातीच्या गोळ्यासारखी झालेली आहे आणि स्वामीजी जे म्हणतील ते ऐकतील, मान्य करतील. ते वेळेचं भान विसरले होते. त्यांचं व्यक्तिमत्व आता नष्ट होत होतं. तेव्हा स्वामीजींना वाटलं की असं जोर करून कोणाला कन्व्हर्ट करणं, आपल्या आध्यात्मिक शक्तीच्या बळावर लोकांना असं परिवर्तित करणं ते योग्य होणार नाही. त्यांनी स्वतः साधना करून, अभ्यास करून स्वतःची प्रगती करून घ्यायला पाहिजे. ते कुणालाही दुबळं करू इच्छित नव्हते. म्हणून त्यांनी त्यांचं लेक्चर थांबवलं. म्हणजे बघा, यावरून आपल्याला कळतं की स्वामीजींनी अमेरिकेत नुसती व्याख्यानं दिली नाही, तर त्यांनी आपल्या आध्यात्मिक शक्ती त्यांच्यामध्ये संक्रमित केली. त्यामुळे त्यांना एवढे श्रोते फॉलो करायचे आणि 4 वर्षापर्यंत स्वामीजींनी हे कार्य केलं आणि ते आवश्यक होतं. पण आता मात्र भारतामध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती सुधरत आहे. आता भारतामध्ये रजोगुण वाढत आहे. आता आपल्याला स्वामीजींनी दिलेल्या अमेरिकेमधल्या विचारांची गरज आहे. त्याची त्यांनी प्युअर वेदांत सांगितला. आता त्या शुद्ध वेदांताच्या तत्त्वांची आपल्याला गरज आहे. आता लोकांना पोटाला अन्न मिळते, तेवढी काही गरिबी राहिली नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता आपण बरीच प्रगती केलेली आहे. तेव्हा आता आपल्यामध्ये रजोगुण वाढलेला आहे. म्हणून आता आपल्याला त्यांच्या त्या तत्त्वांची गरज आहे. त्यांनी दोन्ही सांगितलं, प्रॅक्टिकल वेदांत सांगितला आणि शुद्ध वेदांत पण सांगितला. आता आपल्याला त्या शुद्ध वेदांताची गरज आहे. आता आपल्याला आध्यात्मिकता वाढवायला पाहिजे. जे स्वामीजींनी अमेरिकेमध्ये सांगितलं ते आता आपल्याला इथे घ्यावं लागेल, आचरणामध्ये आणावं लागेल. तेव्हा स्वामीजी भारतामध्ये परत आले. स्वामीजी भारतामध्ये परत आले आणि भारतामध्ये त्यांनी भारत भ्रमण केलं. सगळं भारतामध्ये बघितलं. पहिले भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं म्हणून त्यांनी तरुणांना आव्हान केलं, तरुणांना जागं केलं आणि त्यानंतर रामकृष्ण संघाची स्थापना केली. कारण एवढी आध्यात्मिक शक्ती त्यांच्याकडे होती, गुरुने दिलेली होती, की त्याला कुठेतरी चॅनलाइज करणं आवश्यक होतं. त्याला एक डायरेक्शन देणं आवश्यक होतं, एक दिशा देणं आवश्यक होतं, एक मार्ग दाखवणं आवश्यक होतं, की जी शक्ती शेकडो वर्ष लोकांचं कल्याण करत राहणार आहे.
स्वामी म्हणाले की मी दिलेले विचार 1000 वर्षापर्यंत लोकांना प्रेरणा देत राहील. म्हणजे ती शक्ती नुसती 100 वर्षासाठी नव्हती, तर त्यांनी जी काही शक्ती संग्रहित केलेली होती ती शक्ती पुढे तशीच कायम राहणार होती आणि 1000 वर्षापर्यंत लोकांचा उद्धार करणार होती. म्हणून स्वामीजींनी रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मठ मिशनची स्थापना करून या संघटनेद्वारे, या संघाद्वारे आपली शक्ती त्या संघामध्ये टाकून त्यांनी या संघाद्वारे आपलं कार्य सुरू केलं. आज विदेशामध्ये कितीतरी केंद्र आहेत आणि भारतामध्ये पण आहेत. विदेशामध्ये प्युअर वेदांत शिकवला जातो, भारतामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. तर हे दोन्ही प्रकारचे कार्य सुरू आहे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा. तर रामकृष्ण संघाची स्वामीजींनी स्थापना केली. त्यांच्यामध्ये प्रचंड आध्यात्मिक शक्ती होती. त्यांनी निवेदिताला प्रभावित केलं. लंडनमधून ते मिस मार्गारेट नोबल भारतामध्ये आली आणि भारतामध्ये आल्यानंतर स्वामीजी तिला भारत दाखवत होते. तिला एकदा अल्मोडाला घेऊन गेले आणि अल्मोडाला ती खूप आर्ग्युमेंट करायची, प्रत्येक गोष्टीवर तर्क करायची. ती म्हणायची की नाही, लंडनच श्रेष्ठ आहे, इंग्लंडच श्रेष्ठ आहे. ती बंडखोर शिष्य होती. ती काही स्वामीजींच्या मानाला तयार नव्हती आणि स्वामीजी कधीकधी तिच्या मतांवर आघात करायचे. त्यामुळे तिला कधीकधी वाईट पण वाटायचं. अल्मोडाला असताना स्वामीजी आणि तिच्यामध्ये खूप तर्क झाले. ती खूप नाराज झाली, हताश झाली, निराश झाली. अरे स्वामीजी आपलं काहीच चालू देत नाही, सगळं आपल्या भारताबद्दलच सांगतात, माझं काहीच ऐकून घेत नाही. तेव्हा तिथे दुसरी एक शिष्या होती, मिस मॅकलाऊड. ती म्हणाली की स्वामीजी, निवेदिताची मानसिक अवस्था काही चांगली नाही, ती खूप डिस्टर्ब झालेली आहे. तुमच्याशी तर्क करून करून ती काही मान्य करायला तयार नाही, तिला जरा शांत करा. आणि मग स्वामीजींनी एक दिवस स्वामीजीकडे ती आली आणि स्वामीजींनी काय केलं बघा. ही असते गुरुची शक्ती. निवेदिता म्हणते, आपल्या सर्वात बंडखोर शिष्येला त्यांनी मनपूर्वक आशीर्वाद दिला. श्री रामकृष्णांनी आपल्या शिष्यांना सांगितले की भविष्यात असा एक दिवस नक्की उगवेल की ज्या दिवशी त्यांचा आवडता शिष्य नोरेन केवळ स्पर्शाने इतरांना ज्ञान प्राप्त करून देण्याची आपली दैवी शक्ती व्यक्त करेल. त्या भविष्यकथनाची सत्यता अल्मोड्यातील त्या सायंकाळी मला पुरेपूर पटली. म्हणजे स्वामीजीने तिच्या डोक्यावर हात ठेवले आणि तिला ती समाधीची अवस्था प्राप्त झाली. आणि त्यानंतर ती काय म्हणते की आज माझ्या मनातले सगळे संशय निघून गेले. भगवान श्री रामकृष्ण म्हणाले होते की नरेंद्रामध्ये एवढी आध्यात्मिक शक्ती येईल की नुसत्या स्पर्शानं तो ज्ञान देऊ शकेल. ती अनुभूती मला आज आली. त्यांच्या शब्दाची जी सत्यता आहे ती आज मला कळून चुकली की आज मला ती अनुभूती मिळाली आणि माझं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. स्वामीजी त्रिकालदर्शी होते, त्यांना सगळं काय दिसत होतं. त्यांनी बघितलं की भारत कसा पुन्हा उत्थान पावत आहे. म्हणायचे स्वामीजी की आत्तापर्यंत जे भारताची पतनं झाली त्यापेक्षा यावेळेचं पतन खूप मोठं होतं, पण यावेळेस भारतात जे उत्थान होणार आहे ते उत्थान पूर्वी झालेल्या उत्थानापेक्षा कितीतरी मोठं होणार आहे. म्हणजे स्वामीजी भविष्यद्रष्टा होते. त्यांनी सांगितलं की भारत जगद्गुरू होणार, भारताचा सर्वांगीण विकास होणार आणि भारताची एवढी प्रगती होणार की सगळं जग भारताकडे बघत राहील. म्हणजे हे स्वामीजी नुसती कल्पना करत नव्हते तर बघत होते. स्वामीजीने भारताचं भवितव्य बघितलेलं होतं. त्यांनी जेव्हा रामकृष्ण संघ स्थापन केला तेव्हा त्यांना माहिती होती की ह्या संघाद्वारे भारतामध्ये काय कार्य होणार आहे आणि भारत किती महान होणार आहे. आपल्याला भविष्यातलं दिसत नाही. आपल्याला वाटते की आपल्यासमोर किती समस्या आहे, पण ह्या सगळ्या समस्या आपण पार करणार आहोत आणि आपण एका उच्चस्थानी भारत पुन्हा जाणार आहे. हे स्वामीजी बघू शकले. बघा स्वामीजी काय म्हणतात.
Swamiji predicted about India rising to great heights. Swamiji said, ancient India was great politically and spiritually, but the future India would be far more greater. It would become Vishwa Guru, politically, economically and spiritually. And he said, India would once again be a Punya Bhumi, a land of purity, peace, prosperity, non-violence and truthfulness. In one word, land of dharma. That was his vision for India. हे स्वामीजींची अनुभूती होती भारताबद्दल. ते म्हणाले की भारत पुन्हा पुण्यभूमी होणार, पुन्हा धर्मभूमी होणार, पुन्हा भारत आध्यात्मिक दृष्टीनं, राजकीय दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं पुन्हा भविष्यामध्ये खूप उच्च स्थान प्राप्त करणार, सगळ्या जगाचं केंद्र बनणार. आता भारताला कोणीही दाबून टाकू शकणार नाही. भारत माता आता आपल्या सिंहासनावर बसलेली आहे. आता तिच्या चरणाशी समर्पण करा. म्हणजे बघा, ही होती स्वामीजींची आध्यात्मिक शक्ती. त्यांनी भारतासाठी काय केलं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांच्यामध्ये एवढी प्रचंड आध्यात्मिक शक्ती होती की त्यांनी फक्त भारताचा विचार केला नाही, तर सगळ्या जगाला आध्यात्मिकता दिली. आणि भारताबद्दल त्यांना माहिती होतं की भारताची भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टीनं प्रगती व्हायला पाहिजे. त्यांचा तो प्लॅन होता आणि त्याप्रमाणे त्यांनी आपला प्लॅन जो होता तो बरोबर त्याचं आयोजन केलं, नियोजन केलं. आणि आज आपण बघतो आहे की त्यांनी जो प्लॅन आचरणामध्ये आणला त्याची फळं आज आपल्याला मिळत आहे. आणि भारत हा भविष्यामध्ये नक्कीच महान होणार आहे. कदाचित आपण बघायला नसू, पण हे स्वामीजींचे शब्द आहे, त्रिकालदर्शी ऋषीचे शब्द आहे. तेव्हा भारताने कितीही दुःख आतापर्यंत भोगलेले असेल, पण आता मात्र पुन्हा भारत माता जागी झालेली आहे. आता भारताला कोणीही दाबून टाकू शकणार नाही. हा भारत असाच वर जात राहणार आहे आणि शेवटी जगाचं एक केंद्र बनणार आहे. सगळ्या जगाला अध्यात्म शिकण्यासाठी भारतामध्ये यावं लागणार आहे. भारत अध्यात्माचं प्रसारण सगळ्या जगाला देणार आहे, हे स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या शक्तीद्वारे त्यांनी ते कार्य करून पण दाखवलेलं आहे. योजनाबद्ध पद्धतीनं त्यांनी त्यांचं कार्य केलेलं आहे. ही आहे स्वामीजींची आध्यात्मिक शक्ती. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? अध्यात्म सम्राट स्वामी विवेकानंद. तेव्हा आजच्या या पावन दिनी आपण स्वामीजींना प्रार्थना करूया की त्यांच्यामधली आध्यात्मिक शक्ती त्यांनी आमच्यामध्ये पण संक्रमित करावी आणि आम्हाला पण योग्य साधन करावं त्यांच्या कार्यासाठी, आणि आमचा पण आध्यात्मिक विकास करावा, अशी स्वामीजींना प्रार्थना करून आज आपण आपल्या या व्याख्यानाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.